नमस्कार, मी सारिका. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह ठाण्यात शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारांनी दाखल केले अर्ज. भव्य अशा मिरवणुकांद्वारे शक्ती प्रदर्शन करीत मनसे आघाडी आणि आपच्या उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेची उमेदवारी अभिजित पानसे यांना दिली आहे. 4/4/2014 असा मुहूर्त साधून उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे आज नियोजन केले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नेहमीप्रमाणे तरुणांचा उत्साह अधिक दिसून आला. तीनाथ नाका येथून ऑटो बाईक यांचा समावेश असलेली अशा भव्य रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तर ढोल ताशांच्या गजरात महिलाही पारंपरिक अशी वेशभूषा धारण करून मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाल्या. तीनाथ नाका, हरिनिवास, आराधना टॉकीज, गडकरी ते टेंभी नाका असा या रॅलीचा मार्ग होता. मनसेचे आमदार राम कदम, गटनेते सुधाकर चव्हाण यांच्या उपस्थितीत अभिजित पानसे यांनी उमेदवारी अर्ज ठाण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलाय. आतापर्यंत विद्यमान खासदारांनी काय विकास कामं केली आहेत हे दिसून आलेच असा टोला लगावत विकास कामांप्रती आपला विश्वास त्यांनी एस9शी बोलताना व्यक्त केला आहे. निश्चितपणाने प्रथम माझ्याबरोबर जी प्रचंड गर्दी मनसैनिकांची होती त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करेन. जेवढे आभार व्यक्त करेन तेवढे थोडे आहेत. थोडं ट्रॅफिक जॅम झालं, पण त्याच्यासाठी मी ठाणेकरांची माफी मागतो. उत्साहच एवढा होता. हाच उत्साह ठाणेकरांनी सुद्धा मत देताना दाखवावा अशी मी त्यांना विनंती करतो. मला असं वाटतं की मी राजसाहेबांचा सैनिक म्हणून या ठाणे लोकसभा आणि सामान्य जनतेचा विकास करण्यासाठी आणि मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिल्लीमध्ये अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत जे सामान्य माणसाला प्रश्न भेडसवतात त्याच्याविषयी काम करायला चाललं आहे. त्यामुळे इतर प्रश्नांविषयी मला काही बोलायचं नाही. कोणकोणते मुद्दे आहेत हे जर सांगायला घेतलं तर इथेच 2 तास फक्त माझा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल, कारण आत्ता असलेल्या लोकप्रतिनिधींनी काय कामं केली आहेत हे जनतेला माहिती आहे. पण मी एक नक्की सांगेन, पूर्ण प्रामाणिकतेने आणि नैतिकतेने काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जेवढे माझे प्रयत्न असतील ते अतिशय प्रामाणिक असतील आणि मी करून दाखवीन की एक सामान्य घरातला उमेदवार लोकसभा लढवू शकतो, एक मिडल क्लास मुलगा लोकसभा लढवू शकतो आणि एक सामान्य जनतेला एक अभिजित चांगलं काम या देशात करू शकतो. तर आमदार राम कदम यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत उमेदवार अभिजित पानसे यांना पाठिंबा दिलाय. कौतुक या गोष्टीचं वाटतं की साधारणतः तुम्ही सगळ्या मीडियाच्या लोकांनी देखील जरूर पहा की या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार अर्ज दाखल करायला येत होते आणि सगळ्या अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांपैकी मला अभिमानानं सांगावंसं वाटेल की आमच्या अभिजित पानसेच्या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जी गर्दी होती ती इतर उमेदवारांच्या पेक्षा कितीतरी पटीनं अधिक गर्दी होती. जर अर्ज दाखल करायला इतकी उत्साहाने सगळे तरुण येत असतील तर मला असं वाटतं की आजच्या एकंदरीत उत्साहावरून बऱ्यापैकी खूप चांगलं वातावरण आमच्या उमेदवाराचं आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये अभिजित पानसे हे मनसेचे पहिले खासदार म्हणून लोकसभेमध्ये पोहोचतील हा मला विश्वास आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर संजीव नाईक यांची ही भव्य अशी मिरवणूक उमेदवारी अर्ज दाखल करताना आज काढण्यात आली. प्रचंड असा जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झाला होता. युवांसह महिलाही आघाडीचा जयघोष करीत मिरवणुकीत दाखल झाल्या. या रॅलीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांचा समावेशही होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार सुप्रिया सुळे या पाठिंबा देण्याकरता ठाण्यामध्ये उपस्थित झाल्या होत्या. यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया एस9शी बोलताना व्यक्त केल्या. संजीव नाईक हे अतिशय कर्तृत्ववान असे खासदार महाराष्ट्राने या भागाने पाठवलेले आहेत. त्यांचं पार्लमेंटमधला परफॉर्मन्स, विचारलेले प्रश्न आणि त्यांचं सगळं दिल्लीतलं कामकाज अतिशय उत्तम. कुठलाही महाराष्ट्रातल्या जनतेला अभिमान वाटेल असं त्यांनी काम दिल्लीतही केलेलं आहे. त्यांचं विकासाची कामं आपल्याला सगळ्या उघड्या डोळ्यांनी संपूर्ण भागात दिसत आहेत. त्याच्यामुळे मेरिटवर एक सुसंस्कृत कर्तृत्ववान खासदार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीत जावा, दिल्लीचा एक बुलंद आवाज महाराष्ट्राचा म्हणून दिल्लीत जावा म्हणून आमच्या सगळ्यांची नम्र विनंती आहे या भागातल्या सगळ्या मतदारांना पुन्हा एकदा संजीव नाईकांना यांना संधी द्या. महाराष्ट्रामध्ये आमचा परफॉर्मन्स अतिशय चांगला होईल. आघाडी सरकारने महाराष्ट्रात आणि केंद्रात केलेली सगळी कामं तेच घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातोय. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मी जो प्रश्न विचारला तुम्हाला मान्य आहे, काही ठिकाणी काही कार्यकर्ते दोन्ही पक्षातले नाराज आहेत, पण सगळे वरिष्ठ नेते पूर्ण ताकदीने आपापल्या संघटनेमध्ये जातीने लक्ष घालून प्रत्येक कार्यकर्ता आघाडीचं काम करेल असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
सगळेच नेते प्रयत्न करत आहेत आणि आज महाराष्ट्रात अतिशय चांगलं वातावरण आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेवर आणि आमच्या आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर की आम्हाला नक्कीच घसघशीत असं यश नक्की मिळेल. उत्साह जोशपूर्ण वातावरण कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाले होते. तर नागरिकांचा आशीर्वाद आणि प्रेम असाच आपल्यासोबत राहो याच ताकदीवर पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी आपल्याला देण्यात आली असून नागरिकांचा विश्वास जपण्यास आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार संजीव नाईक यांनी म्हटले. आज या ठिकाणी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, PRP आघाडीचा उमेदवार म्हणून सर्व आमचे नेते नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या तिन्ही शहरातले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि PRPचे नेते, आमचे असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. आज ज्या पद्धतीनं लोकांनी उत्साहानं आणि एक जोशपूर्ण वातावरणामध्ये आपल्या उमेदवार म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिले आणि एक वातावरण निर्मिती झाली. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की याच ताकदीच्या जोरावरती पुन्हा ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर जनता या ठिकाणी पुन्हा एकदा लोकसभेवर जाण्याची संधी देईल असा मला विश्वास. मागच्या 5 वर्षापूर्वी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढवली होती. यावेळेस सुद्धा विकासाच्याच मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाणार आहे. देशामध्ये एक चांगल्या प्रकारचे ही तिन्ही शहरं आहेत. यांना लोकांची जी काही खासदारांच्याकडून जी अपेक्षा असते, लोकप्रतिनिधीमधून अपेक्षा असते, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न माझ्या पुढच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत करण्याचं वचन मी या ठिकाणी लोकांना दिले. कोणाला आव्हान देण्यासाठी नाही आहे, लोकांचं प्रेम आहे आणि लोकांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही आज फॉर्म भरणार आहोत. उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि PRPच्या कार्यकर्ते आणि या ठिकाणी नेते मंडळीने केलेला आहे. मला वाटतं लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद याच्यामुळे उमेदवाराला सुद्धा जोश येतो की बाबा आपल्या पाठीमागे एवढी माणसं आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं या ठिकाणी एक चांगली सुरुवात या निमित्तानं झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत नव्याने दाखल झालेला आम आदमी पार्टी ही निवडणुकीकरता आता सज्ज झाला आहे. ठाण्यातील संजीव साने यांना आम आदमी पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खोपटजवळील निवडणूक कार्यालयापासून ते टेंबी नाक्यापर्यंत अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये आपचे कार्यकर्ते नारेबाजी करीत मतदारांमध्ये निवडणुकीकरता जागृतीही करत होते. खोपट कार्यालयापासून मीनाताई ठाकरे चौक, उथळसर, चरई ते टेंबी नाका असा या रॅलीचा मार्ग होता. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात संजीव साने यांनी वरिष्ठांसह निवडणूक अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. संजीव साने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत आर्थिकदृष्ट्या तगड्या अशा उमेदवारांशी आपला सामना असून नागरिकांचा विश्वास आपल्या सोबत असल्याचे त्यांनी एसनांशी बोलताना म्हटले. आम आदमी पार्टीच्या वतीनं या निवडणुकीमध्ये एक समर्थ मुकाबला आणि तगडी लढत आम्ही आम आदमी पार्टी देऊ याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. आम आदमी पार्टीने जो जाहीरनामा काल डिक्लेअर केलेला आहे तो आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाकरता आम्ही एक स्वतंत्र जाहीरनामा करतो आहोत. त्याच्या मीरा भाईंदर, काल वाशी, आज ऐरोली, 7 आणि 8 तारखेला ठाण्यामध्ये ज्या जनतेबरोबरच्या संवाद बैठका आहेत किंवा जनतेला आम्ही सांगतो आहे तुम्ही तुमच्या सूचना या जाहीरनाम्याकरता द्या. त्या आल्यानंतर ठाणे लोकसभा क्षेत्राचा जाहीरनामा आम्ही करतो आहे. असा प्रयत्न कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. त्यानं जनतेला विचारावं असं काही वाटत नाही. आमचं म्हणणं असं आहे की जनतेला विचारूनच जनतेचा जाहीरनामा केला पाहिजे. आम्ही तो ठाणे लोकसभा मतदारसंघाकरता करतो आहोत. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे जनता आहे का नाही मला माहिती नाही. आमच्याकडे पैसे पण नाहीत पण जनता आमच्याबरोबर आहे एवढं आम्हाला माहिती. एकंदरच उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीसारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागले. या रॅलींमुळे ठिकठिकाणी चौकाचौकांमध्ये वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, एसआय न्यूज, ठाणे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात निवडणूक ज्वर जोरात. भाजपा, राष्ट्रवादी, भरीप महासंघ आणि बसपाच्या उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या सुभेदारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी 4 एप्रिलचा मुहूर्त साधत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपा, राष्ट्रवादी, भरीप महासंघ आणि बसपाच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केले. भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्या यांनी नीलमनगर येथून ढोल ताशे आणि कार्यकर्त्यांच्या सोबत रॅली काढीत मुलुंडच्या निवडणूक आयोग कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी शिवसेना, भाजप, RPI महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबतच शिवसेनेचे दत्ताजी नलावडे, भाजप आमदार सरदार तारासिंग आणि RPIचे ननावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर पत्रकारांशी संवाद साधत आपलाच विजय होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. परिवर्तन निश्चित आहे आणि मोदी सरकारच्या कोटामध्ये ईशान्य मुंबईची सीट
आज लिहिली गेली आहेत. आपल्याला माहीत आहे की 1977 पासून हा जो परिसर आहे, जे नवीन पुनर्रचित लोकसभा सीट ही आमच्याकडे राहिली आहेत. जवळजवळ 2/3 मतं 77 पासून आम्हाला सतत मिळत आलेली आहेत आणि म्हणून यावेळी खरा विपक्षता एकच उमेदवार असल्यामुळे आता फक्त मतं मोजायची आहे. लोकांचा विश्वास सिद्ध झालेला आहे. जी 30% उरलेली मतं आहे त्या सगळ्यांमध्ये यांचं वाटप होणार. आता कुणाला किती मिळेल ते त्यांनी बघायचं आहे. आमची 70% जी BJP शिवसेना मूळ प्रवाहाची विचारधाराची जी मतं आहे ती तर उलटी वाढणार. कारण की यावेळी लोकांना मोदी सरकार हवं आहे. यावेळी त्यांना किरीट सोमय्या क्रुसेडर, भ्रष्टाचाराचा कर्दन काळ किरीट सोमय्या हवा आहे. म्हणून फक्त माझा एकच वीक पॉईंट आहे की जो गोवंडीतला जो काही मुस्लिम क्षेत्र आणि काही छोटेसे झोपडपट्टी क्षेत्र की जे गेले 10 वर्षात आलेले आहेत ते सोडून बाकी ठिकाणी आमचे कार्यकर्ते महायुतीने धडक मारली. तर महायुती आणि आघाडीचे उमेदवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने पोलिसांनी निवडणूक कार्यालयाबाहेर प्रचंड बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षताही घेतली. तर विद्यमान खासदार आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसोबतच शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार चरणसिंग सप्रा, पालकमंत्री नसीम खान इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नसीम खान यांनी माध्यमांशी संवाद साधत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला मानणारे लोक आहेत, लोक प्रेम करणारे लोक आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर, काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यावर. काँग्रेसचे नेता सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे लोकांचा, म्हणून लोकांनी निवडून दिला होता. आणि गेल्या 5 वर्ष UPA शासनाने आणि राज्य शासनाने, लोकशाही आघाडीच्या शासनाने या मुंबई शहरासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी जे कामं केलेले आहेत, विकासाचे कामं केलेले आहेत, जे निर्णय घेतलेले आहेत, स्थानिक खासदार म्हणून संजय पाटीलांनी जे राज्य शासनाकडून या विभागाच्या विकासासाठी योजना आणलेली आहे त्याचा लाभ मिळणार आहे आणि विकासाच्या नावाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. तर उमेदवार संजय पाटील यांनी मोदींची कोणतीही लहर नसून आपण केलेल्या विकास कामांच्या आधारे जनता आपल्याला पुन्हा निवडून देईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बळ, त्यांनी केलेलं काम, शासनाने केलेलं काम आणि खासदार म्हणून मी केलेलं काम, हे सर्व कलेक्टिव्ह एफर्ट जे आहेत आमच्याने काम केलेले, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठली डाऊट नाही. जबाबदारी सर्वांचीच आहे आणि त्यामध्ये तेही आहेत. सर्व मिळून टीम वर्क. बहुजन समाजवादी पक्षातर्फे मच्छिंद्र चाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर पत्रकारांशी चर्चा करताना मच्छिंद्र चाटे यांनी ईशान्य मुंबईतील झोपडपट्ट्यांची समस्या, शैक्षणिक समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे. मी इलेक्शन जिंकण्यासाठीच उभा आहे. एक गोष्ट खरी आहे की बहुजन समाजाचा आज या मतदारसंघामध्ये एकही आमदार नाही, एकही नगरसेवक नाही. परंतु तरीही लोकसभा निवडणुकीपासून लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही निश्चित जिंकू. कारण समतेचा खरी चळवळ इथून सुरू झालेली, या भागातून सुरू झालेली आहे आणि ही चळवळ सुरुवात करणारे बरेचसे सगळे महाराष्ट्रातली मंडळी आहेत आणि या भागातले दलित आहेत, मुस्लिम आहेत, ओबीसी आहेत, अल्पसंख्याक आहेत आणि ही सगळी मंडळी निश्चितपणे बहुजन समाज पार्टीच्या मागे उभी आहे. आणि 2014च्या या लोकसभेमध्ये ईशान्य मुंबईमधून बहुजन समाज पार्टी ही फार मोठ्या फरकांनी निवडून येईल असा पूर्ण विश्वास वाटतो. ज्या पद्धतीने झोपडपट्ट्या या भागामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनाच्या नावाने या ठिकाणी जो काही सगळा गोंधळ झालेला आहे हा सर्वज्ञात आहे. माझी निश्चित स्वप्न हे असेल की मी जर या भागातून निवडून आलो, म्हणजे येणारच, तर निश्चितपणे या भागातल्या झोपडपट्ट्यांचं एक व्यवस्थित परिपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी मी प्रयत्न करेन. दुसरा मुद्दा आहे की या भागामध्ये असंख्य बेरोजगार तरुणांची संख्या फार मोठी आहे आणि या भागातल्या तरुणांना व्यवस्थित रोजगार मिळावा, एम्प्लॉयमेंट मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन. तर भरीप महासंघातर्फे प्राध्यापक डोळस यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसमवेत निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कौस्तुभ दरवेशसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. चल चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण असून भावी खासदार कसा असावा याबाबत त्यांची काही जाणून घेतलेली मतं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या रणधुमाळी सुरू झाली. प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपला जाहीरनामा घेऊन मतदातापुढे सादर करतोय. तर जाहीर सभा, भाषण यातून विरोधकांवर ताशेरे ओढण्यास सध्या चांगलाच रंग चढलाय. या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजेच मतदार. आजचा तरुण हा उद्याचा भावी नागरिक ठरणार आहे. तरुण मंडळी पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. थोडक्यात भारतीयत्वाची जाणीवही यातून होणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता. मुंबई आणि ठाणे मनपाकडून मतदारांना जागृत करण्याकरिता विविध मोहीम हाती घेतल्या आहेत. भावी नागरिक असलेल्या तरुणांच्या होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला आहे. तर सध्या भाषणबाजीतून सुरू असलेले टीकास्त्र, घराणेशाही, कौटुंबिक वाद, पैसे वाटप यासारख्या गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली. गैरकृत्याबाबत कठोर कारवाईची मागणी तरुणाईने केली आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देणारा खासदार असावा असे तरुणींचे मत आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या सर्वत्रच वाजू लागलेले आहेत. मतदारांमध्येही तितकीच विभिन्नता आहे. आपल्यासोबत इथे आहेत काही तरुण मतदार जे आत्ता पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काय त्यांच्या नेमक्या येणाऱ्या खासदाराकडनं अपेक्षा आहेत आणि मतदानाचा हक्क बजावताना त्यांना काय नेमका आनंद होणार आहे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घ्या. आपल्यासोबत इथे काही तरुण मंडळी आहेत. मित्रा, तुझं नाव सांग. तू पहिल्यांदाच तुझं मतदानाचा हक्क बजावणार आहेस. काय वाटतं तुला याच्याविषयी? खासदारांनी जी आश्वासनं निवडणुकीच्या आधी देतात ती त्यांनी निवडणूक झाल्यानंतर ती पूर्ण करायला हवी. मतदान करताना खूप आनंद होत आहे. पहिल्यांदाच अधिकार बजावत आहे. मैत्रिणी, तू देखील एक आहेस. तू पण पहिल्यांदाच तुझा मतदानाचा हक्क गाजवणार आहे. काय तुझ्या अपेक्षा आहेत नेमका आणि कसं वाटतंय तुला? जे सांगतात की रस्ते बांधू, म्हणजे जे कामं सांगतात की आश्वासनं देतात तर ती त्यांनी पूर्ण करून ते म्हणजे सगळ्या जनतेपर्यंत त्यांना जी मदत आश्वासनं देतात ते पूर्ण केली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर जे पैसे देतात म्हणजे आणि मतं घेतात तर ते करू नये. म्हणजे आणि लोकांनी पण म्हणजे योग्य त्याच नेत्याला मत द्यावं. म्हणजे असं उगाच पैसे देणारे किंवा असं म्हणजे जे चांगलं काम करणार असेल, सुशिक्षित असेल त्या नेत्यालाच मत दिलं पाहिजे. मी पहिल्यांदाच मतदान करतो आणि आपला खासदार हा फक्त जाहीरनाम्यावर सगळं लिहून असणारा नसावा. खूप म्हणजे सत्यामध्ये सगळं उतरवून काढणे पण असावे. जे बोलतात ते की सरकार म्हणजे खासदार जे आमदार करतात तेच खासदार करू नये. खासदारांची पण खूप पूर्ण पूर्ण ठाणे शहर त्यांच्या ताब्यात असतो आणि त्यांना पूर्ण पैकी चांगलं काम केलं पाहिजे. माझं एवढंच मत आहे. त्याचबरोबर आपण बघतो की सध्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अनेक सभा, भाषणं वगैरे अशी केली जातात. त्या भाषणांमधनं आपल्या विरोधकांवरती टीका देखील केल्या जातात. तर त्या टीका योग्य आहेत का असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की त्या टीका अतिशय योग्य आहेत. कारण मुद्दे राहतात बाजूला आणि यांचे वैयक्तिक जे काही प्रश्न आहेत, वैयक्तिक मॅटर आहेत तेच पुढे येतात. हे लोक त्याचाच इश्यू करत आहेत. तर मला वाटतं त्याचा इश्यू न करता तुम्ही सध्या जे आता जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती बोला, त्याच्यावरती चर्चा करा, त्याच्यासाठी सभा घ्या. मी आता पहिल्यांदा आईवडिलांसोबत मतदान करायला जातो त्यामुळे खूप छान वाटतं आहे. माझं असं म्हणणं आहे की कुठलाही पक्ष जरी निवडून आला तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याने ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे. त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. नवीन मतदारांची दिशाभूल होऊ नये. त्याचबरोबर तू देखील एक नवीन मतदार आहेस. इतर तू नवीन मतदारांना काय आव्हान करशील या सगळ्या गोष्टींबाबत? मी असं म्हणेन की तुम्ही कोणताही पक्ष म्हणजे भाऊबंदकी वगैरे ह्या सगळ्या घरच्या गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे हे नेहमीच होतं की हा भाऊ ह्या भावाने असं केलं, काका पुतण्या, मामा भाचे असे खूप रिलेशन्स राजकारणात सध्या गाजत आहे. तुम्ही पण सभा बघताय. पण तरीही कुठल्याही उमेदवाराचं
शैक्षणिक पात्रता त्याची काय आहे, त्याने काय शिक्षण केलं आहे किंवा त्याची बॅकग्राऊंड काय आहे. म्हणजे फक्त तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाचा आहे म्हणून मत देऊ नका, पण त्याची एक बॅकग्राऊंड बघा की त्याने कितपत काम केलेलं आहे. आणि आता ऑप्शन आपल्याकडे खूप कमी आहेत. म्हणजे सगळ्यात कमीत कमी भ्रष्टाचार कोणी केला असं आपल्याला विचार करून मतदान करायला लागतं. एकंदरच आपण बघतोय की जे काही चाललं ते बदल करण्यामध्ये या तरुणांचा खूपच म्हणजे अशी खूप बदल करण्यामध्ये त्यांची इच्छा देखील आहे. नवीन असले आहे मतदार ते मतदानाकरता आता सज्जही झालेले आहेत. आपण बघूया आता येणाऱ्या निवडणुकीचा काळच ठरवेल कोण कितपत श्रेष्ठ आहे आणि या मतदारांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला. ए चल, चला चला. काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत. महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत. ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना. आम्हाला पैसे नकोत. एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत. चला ग. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात घंटाळी मैदानात आयोजित भव्य ग्राहक भेटीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद. ठाण्यातील घंटाळी मैदानात भव्य ग्राहक पेठ 2014 याचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहक पेठेमध्ये जवळपास 150 ते 200 स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. या ग्राहक पेठेत कॉटन, सिल्कच्या साड्या, काश्मीरी कुर्तीज, शीतपेय, विविध प्रकारचे पापड, लोणची आदी दैनंदिन वापरातील वस्तूंच्या स्टॉलचा समावेश या ग्राहक पेठेत होता. ठाणे शहर हे सांस्कृतिक वसा जपणारे तसेच पर्यटन ठिकाण असून आता ठाण्यातील विविध ठिकाणी ग्राहक पेठ भरवण्यात येत असून त्याला ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. तसेच या ग्राहक पेठेत 2000 प्रकारच्या शोभेच्या फुलझाडांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याची माहिती फुलझाड प्रदर्शन आयोजित करणारे शहाजी बोर्डे यांनी S9शी बोलताना दिली. एक्झिबिशनसाठी आहे ना, आम्ही पार्टिसिपेट झालेलो आहोत. आम्हाला बोलून घेतलेलं आहे की आमच्या एक्झिबिशनची शोभा वाढवावी म्हणून. तर आम्ही हा कन्सेप्ट आणला वर्टिकल गार्डनचा. आणि आमच्या कसे आहे ना, बोनसाई सर्व प्रकारचे झाडे आणलेले आहेत. तसंच अडिनियम, अँथुरियम, ऑर्किड्स बऱ्याच प्रकारचे झाडं आणलेले आहेत आणि ते आम्ही इथं डिस्प्ले वगैरे केलेलं आहे. आणि आमचा एक हेतू आहे की जास्त करून ग्राहकाला आहे ना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळावा आहे, त्या सगळ्या प्रकारचे झाडं भेटावे त्या उद्देशाने आम्ही इथं आलेलो आहोत. आणि आम्हाला सर्व इथं सहकार्य भेटत आहे सर्वांचं.
आणि सगळ्यांचं आम्हाला जे मॅडम आहेत आमचे ऑर्गनायझर त्यांनी पण आम्हाला सहकार्य चांगलं केलेलं आहे, बोलून घेतलेलं आहे. आणि आमचं जे संजय नर्सरी आहे ना, जगामध्ये महाराष्ट्रामध्ये चालते ते चालते, ऑल ओव्हर इंडियामध्ये वर्टिकल गार्डनचा हा कन्सेप्ट आमचा चालतो. दुसरे म्हणजे अशा ग्राहक पेठेंमध्ये आता कॉर्पोरेट बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांचा समावेश होत असल्याचे दिसत आहे. ड्रीमलँड सिटीच्या डेव्हलपर्सने आपले स्टॉल उभारून नागरिकांना विविध प्लॉट्स आणि प्लॉट्सविषयी माहिती दिली असून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी S9शी बोलताना सांगितले. श्री रामदेव डेव्हलपर्स अँड बिल्डर्स कंपनी 1982 पासून ड्रीमलँड सिटी या नावानं आतापर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये 52+ प्रोजेक्ट सक्सेसफुली डेव्हलपमेंट करून सेल आउट केलेले आहे. आणि रिसेंटली जो प्रोजेक्ट आहे आमचा मुरबाडला आहे, बस स्टॉपपासून फक्त 5 मिनिटचं अंतरावर आणि 108 एकरचा हा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये याने प्लॉट्स आणि बंगलो आणि ऑर्चिड स्टुडिओ अपार्टमेंट कंपनी डेव्हलप करून सेल आउट करत आहे. कंपनीने आतापर्यंत MCHI, BKC आणि अदर एक्झिबिशनमध्ये कॅम्पेनिंग केलेली आहे, स्टॉल लावलेले आहे आणि तिथं पण खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. आणि आता जो आमचा घंटाळी मंदिरमध्ये जे एक्झिबिशन आहे तिथं लास्ट 5 डेजमध्ये आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे. आणि प्रत्येक दिवशी आमची साईड विजिट सुरू असते आणि काफी क्लायंटना इथं बुकिंग केलेली आहे. प्राची मुळेसह प्रियंका नायकोडे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुंबईसह ठाण्यात शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारांनी दाखल केले अर्ज. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.